भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार सोहळा संपन्न। शेतकऱ्यांनी विकसित केलेले कृषी तंत्रज्ञान सर्वत्र पसरावे, डॉक्टर विजयराव माने। कृषी हा विषय समवर्ती सूचीमध्ये आला पाहिजे, डॉक्टर शरद निंबाळकर। माजी कुलगुरू डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे प्रतिपादन। येणाऱ्या पिढ्यांना संरक्षित करायचं असेल तर शेती आणि पर्यावरण जोपासणं अत्यंत गरजेचं असल्याचं डॉक्टर आनंद मुकेवार यांचं प्रतिपादन। 20 कर्तृत्ववान शेतकऱ्यांसह कृषी शास्त्रज्ञ कृषी उद्योजकांना भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित। शेतकरी सतत आपल्या अनुभवाच्या आधारे नवीन प्रयोग शेतीमध्ये करीत असतात। शेतकऱ्यांनी आत्मसात केलेल्या तंत्रावर शेतकरी निश्चित विश्वास ठेवतात। शेतकरी आणि शेती समृद्ध होण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत शेतकरी एकत्र येऊन आपल्या शेतावर उपयोग केलेले तंत्रज्ञान आणि अनुभव एकमेकांना देणं आणि या अनुभवांचा फायदा स्थानिक शेतकऱ्यांना होण्याच्या अनुषंगानं ही प्रगतशील शेतकऱ्यांची कार्यशाळा सर्व शेतकऱ्यांना उपयोगी असल्याचं मत डॉक्टर विजय माने यांनी आपल्या प्रस्तावनेत मांडलं। दरवर्षी जानेवारी महिन्यात लोकनेते सहकार महर्षी भाऊसाहेब माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त 24 वर्षांपासून ही कार्यशाळा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी विज्ञान मंच अंतर्गत भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान यांच्या मार्फत कृषी महाविद्यालय उमरखेड जिल्हा यवतमाळ इथे घेण्यात येते। यामध्ये कॅप्टन डॉक्टर लक्ष्मीकांत कलंत्री नागपूर, डॉक्टर मुसा मगदूम कोल्हापूर, डॉक्टर नितीन गुप्ता अकोला, डॉक्टर विजय शेलार अहिल्यानगर, रामकृष्ण सोनकुसरे भंडारा, मंगला माळवे यवतमाळ आकाशवाणी, गोपाल हागे अकोला, सचिन होळकर नाशिक, सोनाली कराळे अहिल्यानगर, गजानन पठाडे हिंगोली, सिद्धेश्वर बिच्चवार यवतमाळ, कालिदास नवले बीड, मनीषा शेलार पुणे, शिवाजीराव राजपूत धुळे, प्रतीक साबे बुलढाणा, निलेश टाके गोधनी यवतमाळ, सुरेश सिंग ठाकूर हिंगोली, सुधाकर ठाकरे यवतमाळ, संतोष सूर्यवंशी सातारा, मुख्याध्यापक शिक्षक वृंद आणि शाळा सुधार समिती स्वयंपाकी जिल्हा परिषद शाळा सातारी यवतमाळ यांचा, तसंच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर शरद निंबाळकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर आनंद मुकेवार, विभागीय कृषी संचालक प्रमोद लहाळे, रेशीम विभागाचे महेंद्र ढवळे, शासकीय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळचे सह अधिष्ठाता डॉक्टर विजय माने, शिवाजी शिक्षण संस्था पुसदचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील सोंढीकर, डॉक्टर प्रशांत नाईक स्मार्ट प्रकल्प विभागीय अधिकारी अमरावती, यवतमाळ जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डांबरे, विलास शिंदे जिल्हा रेशीम विकास अधिकारी यवतमाळ, माजी आमदार विजय खडसे, नितीन माहेश्वरी, कल्याणराव माने, ॲडव्होकेट अर्चनाताई माने, तालुका कृषी अधिकारी गंगाधर बळवंतकर, भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक वानखेडे या मान्यवरांच्या हस्ते भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार सर्व सत्कार मूर्तींचा करण्यात आला। सर्व प्रगतशील शेतकरी, शास्त्रज्ञ, कृषी उद्योजक, कृषीवर लिखाण करणारे आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांनी आपले यशस्वी होण्यामागचे अनुभव व्यक्त करून सर्व स्थानिक शेतकऱ्यांना मकर संक्रांतीचे तिळगुळासोबत तंत्रज्ञानाचे वाटप केले। या कार्यक्रमाचं संचालन सुनील वानखेडे यांनी तर आभार प्रवीण सूर्यवंशी यांनी मानले। मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, उमरखेड, यवतमाळ।